पंजाबमधील भाजपा नेत्याच्या घरावरील हल्ला प्रकरण 2 आरोपींना पोलिसांकडून अटक। एक आरोपी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड। देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची आढावा बैठक पार। बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त। अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापलं, सूत्रांची माहिती। हिंदुत्ववादीने एवढे प्रेरित झाला आहोत की आपल्याला बाकीचे प्रश्न आठवत नाहीत। महागाई वाढत आहे, शेअर मार्केट कोसळत आहे, पण या धक्क्यांवर देशात चर्चा होत नाही। महागाईवरून जयंत पाटलांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल। इतिहास संशोधक इंद्रजी सावंत धमकी प्रकरण प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल देणार। कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परभणीत शांतता बैठक संपन्न। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षकांसहित अधिकारी उपस्थित। जयंती शांततेत साजरी करण्याचं आवाहन। नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात चोरीची घटना। काही दिवसातच चोरीचा छडा लावला। नागरिकांचे 3 लाख सुखरूप परत केले। कणकवली शहरात स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यात भाजीच्या दुकानावरून खडाजंगी। परप्रांतीय महिलेने तिच्या पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप। पोलीस घटनास्थळी दाखल होताच वाद मिटला। कृषी पंपाच्या सोलर पॅनलची अज्ञाताकडून तोडफोड। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तोडफोड करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी। सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू। सोलापुरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील पोनापुरे चाळ येथील धक्कादायक घटना। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। विदर्भात सर्वाधिक तापमान। अकोला शहरात आगीच्या घटनेत वाढ। धावत्या कारने घेतला पेट। आगीत कार जळून खाक। अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात यश। पण जळाली आहे। पुण्यातील उरळी देवाची कचरा डेपोला भीषण आग। तब्बल 13 तास सुरू होती आग। काही वेळापूर्वी आगीवर नियंत्रण, मात्र अजूनही अग्निशमन दलाकडून कुलिंगचं काम सुरू। काल दुपारी 4 वाजता लागली होती आग। आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी नियमावली। राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली। जायका, IBRD, ADB या बँकांचा समावेश। शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव करता येणार नाही। अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार। अनामत रक्कम न घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद। इंडियन मेडिकल असोसिएशन यांची भूमिका। जयपूर मुंबई इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी। बाथरूममध्ये सापडलेल्या पत्रामुळे खळबळ। विमानाचं आपत्कालीन लँडिंग। मुंबई विमानतळावर काही काळ पूर्ण आणीबाणी घोषित। पुढील 48 तासात मुंबई ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटा धडकणार। हवामान खात्याचा इशारा। यंदा पावसाळा दमदार होणार। समुद्राला 18 दिवस मोठं उधाण येणार। जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार। हवामान खात्याचा अंदाज। मुंबईकरांना 7 दिवस पाणी बिल भरता येणार नाही। ॲक्वा जल आकार प्रणालीच्या सर्व्हरची माहिती क्लाउड सर्व्हरवर पाठवण्याचे काम सुरू। 9 एप्रिल संध्याकाळी 6 वाजल्यापासून 15 एप्रिलपर्यंत जल आकार बिल आणि संकलन बंद राहणार। सिंधुदुर्गात आतापर्यंत 2611 वाहनांना HSRP नंबर प्लेट। एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणे अनिवार्य। धुळ्याच्या शिरपूरमधील जय मातादी पदयात्रा रथाचे मालेगावात मुस्लिम बांधवांनी केले जोरदार स्वागत। हजारो भाविक रथयात्रेत सहभागी। श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा यंदा शनिवारी 12 एप्रिलला। यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष। भाविकांच्या सेवेसाठी अन्नछत्र सज्ज। अन्नछत्रासाठी 15,000 चौरस फुटांचा मोठा मांडव घातलाय।
चंद्रपूरमध्ये वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू. चंद्रपूर मूल मार्गावर वन्यजीवांचे जीव वाचवण्यासाठी उपशमन योजना राबवण्याची मागणी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नवे आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती. 1 एप्रिल रोजी डॉक्टर इंदुराणी जाखड यांची पालघरला बदली झाल्यानंतर आयुक्तपद होतं रिक्त. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी. पुणे पोलिसांचं मोठं पाऊल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.